लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या आयुष्यात वर्क करणं ते आपल्या विचारांवर डिपेंड आहे. तुम्ही जो विचार करता तेच तुमच्या आयुष्यात मॅनिफेस्ट होतं. ज्याच्याकडे पैसा आकर्षित होतो त्याचा वेल्दी माइंडसेट आहे, वेल्थ कॉन्शियसनेस त्याच्याकडे आहे. ज्याला पैसा मॅनिफेस्ट होत नाही, जो नेहमी तक्रार करतो, त्याच्याकडे अजून तशा सिच्युएशन्स आकर्षित होतात. आणि जो खरोखर देवाचे आभार मानतो, जे आहे त्याच्यासाठी ग्रेटफुल असतो, त्याच्या आयुष्यात 100% हव्या त्या गोष्टी घडतात. लोक गरीब गरीब अधिक गरीब होत आहेत, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. याचं कारण फक्त त्यांच्या विचारांवर आहे. जे म्हणतात ना, रडत बसतात की माझ्याकडे वेळ नाही, मला वेळ कमी पडत आहे, त्यांनी फक्त 21 दिवस उठल्याबरोबर, सकाळी उठल्यापासून 5 वाजल्यापासून, समजा 6 वाजल्यापासून झोपेपर्यंत काय करतात हे जर ॲक्युरेट लिहिलं नसेल, त्यांना 100% कळेल की आपण कुठे माती खातो. वेळ खूप आहे, पण मग टी व्ही बघणं, इंस्टाग्राम बघणं, फेसबुक बघणं, नेटफ्लिक्स बघणं, यामध्ये 4-4 तास घालवतायत आणि वेळ नाही म्हणतायत. दॅट इज काही लोकांकडे आपले पैसे अडकलेले असतात, मग ते कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा रिअल इस्टेटमध्ये ब्रोकर्स असतात, त्याचं पेमेंट बिल्डरकडे अडकतं. यामध्ये संदर्भ आलाय का की समोरच्याकडे अडकलेले पैसे तो स्वतःहून आणून देईल किंवा ते रिलीज होऊन आपल्यापर्यंत पोहोचतील? 100%. लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात की आमच्या लाईफमध्ये वर्क करत, ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये वर्क करतं, पण तुमचे जसे विचार असले तसं. नमस्कार, मी रोहित गायकवाड, आपला रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक. आपले पुन्हा एकदा स्वागत करतो TRG पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजच्या पॉडकास्टमध्ये आपले जे गेस्ट आहेत त्या आहेत कविता जाधव मॅडम, ज्या एक NLP ट्रेनर, लाईफ कोच आणि मॅनिफेस्टेशन कोच आहेत. त्यांचे वेगवेगळे पॉडकास्ट तुम्ही ऑलरेडी बघितले असतील. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अधिक भाष्य केलेलं आहे. आजचा जो आपला पॉडकास्टचा विषय आहे तो पैसा भोवती फिरतोय, आणि ज्यामध्ये आपण पैशाबद्दल असलेली मानसिकता, पैसे कमवण्यामध्ये येणारे अडथळे, त्याबद्दल असलेले समज, गैरसमज आणि इच्छा अपूर्ण राहण्याची कारणे आणि त्यावरती उपाय याबद्दल भाष्य केलेलं आहे. तुम्हाला पॉडकास्ट हा नक्की आवडेल अशी अपेक्षा करतो. हा पॉडकास्ट तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण घेईल अशी अपेक्षा करून सुरुवात करूया. मॅम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुमच्या प्रवासाबद्दल किंवा तुम्ही इथपर्यंत कसे आलात, या क्षेत्राला का निवडलं, याबद्दल ऐकायला आवडेल. नमस्कार सर, मी लाईफ गुरु कविता जाधव. मी न्यूरो लिंग्विस्टिक ग्लोबल सर्टिफाईड कोच आहे. EFT, सेडोना मेथड, सायकोसोमॅटिक मेथड, होपोनोपोनो, क्वांटम, बेसिक, ॲडव्हान्स सगळं शिकवत असते. Great. आणि माझे हजारो स्टुडंट्स आहेत ज्यांनी ते फॉलो करून त्यांची लाईफ 360 डिग्री चेंज केलेली आहे विथ देअर फॅमिलीज, आणि दे आर हॅपी. आय वॉन्ट टू चेंज पीपल्स फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. त्यासाठी मी या क्षेत्रात आलेली आहे. ॲक्च्युअलमध्ये माझा स्कूल आहे, क्लासेस आहेत. ओके. हां, सो मी आय एम वेल सेटल्ड. पण जे लोकांमध्ये एक ग्रह झालाय की फक्त कष्ट करूनच पैसे येतात, किंवा आपण कष्ट केल्यावरच आपल्याला सगळं काही मिळणार आहे, किंवा आपल्या इच्छा पूर्ण होतील ह्या कष्टातनंच होतील, हे असं नाहीये. ज्या युनिव्हर्सने आपल्याला निर्माण केलेलं आहे, जी एनर्जी आपल्याला कनेक्ट होते, त्या एनर्जीमध्ये खूप पॉवर आहे, ज्याच्याने कॅन्सर सारखे आजार बरे होऊ शकतात. तर आपले जे थोडेफार आजार आहेत ते कसे बरे करू शकतात, आणि विषयीचा जो माइंडसेट आहे की खूप लिमिटेड आहे, खूप कमी लोकांकडे आहे, 1%च पीपलकडे असतो. हे सगळं जे चुकीचे गैरसमज आहेत ना, ते मला दूर करायचे आहेत, आणि लोकांना आपल्या खरोखर मराठी माणसाला श्रीमंत झालेलं बघायचं आहे. त्यामुळे मी या क्षेत्रात आलेली आहे. आणि खूप डिप्रेशन, अँक्झायटी आणि डायव्होर्स हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. यूथ पण खूप नको त्या गोष्टींकडे वळालेला आहे. सो यातनं त्यांना बाहेर कसं आणायचं, आणि त्यात माझा 5% जरी सहभाग असला तरी मी स्वतःला खूप नशीबवान समजेन, आणि त्यासाठीच मी या क्षेत्रात आलेली आहे. क्या बात. म्हणजे तुमचं इंटेन्शन आणि पर्पज हा प्युअर आहे, Yes. लोकांना मदत करणं, आणि त्या दृष्टीने तुम्ही जाताय. रादर दॅन मला एक विचारायचं मॅम, ज्यावेळेस मी पॉडकास्टसाठी याची रिसर्च करत होतो किंवा तयारी करत होतो, तर मला हे जाणवलं की लोकांच्या कमेंट्स ज्यावेळेस मी वाचल्या तर बऱ्याच वेळेस निगेटिव्ह असतात. लोक ट्राय न करता किंवा अर्धवट ट्राय करून रिझल्ट नाही मिळाला तर मग ब्लेम करणं, किंवा एफर्ट्सच न घेता मग काहीतरी कमेंट करणं, त्यांनी आयुष्यात कधी वापरलेलीच नाहीये टेक्निक्स, टूल्स, तरी निगेटिव्ह बोलणं. पण म्हणजे मोठामोठी 99% लोकांना रिझल्ट येत नाही किंवा अपयश येतं. रादर त्यांनी जे काही मॅनिफेस्ट केलंय, त्यांची जी काही इच्छा आहे ती रियालिटीमध्ये उतरत नाही. याचं रिझन काय असू शकेल? रिझन अगेन त्यांचा माइंडसेट आहे सर.
आपण ज्या गोष्टीबद्दल जसा विचार करू तशी गोष्ट आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. मॅनिफेस्टेशन वर्क करत नाही असं जे म्हणत असतील त्यांना देवच माफ करू शकतो. कारण तुम्ही चुकीचं करा किंवा बरोबर करा, तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्ही मागितल्या आहेत त्या येणारच आहे. समजा तुम्हाला असं वाटत असेल की मी श्रीमंत व्हावं, परंतु तुम्ही जर मला पण अपोज करताय, बऱ्याच ठिकाणी असं कमेंट्स आहेत की तुम्ही का श्रीमंत होत नाहीत, मग तुम्ही का पॉडकास्ट करत फिरत आहात आणि तुम्हाला काय गरज आहे. पण मला गरज नाहीये, समाजाला गरज आहे आणि माइंडसेट चेंज करण्याची गरज आहे. ज्या एनर्जीने आपल्याला बनवलेलं आहे, आपण जिवंत आहोत म्हणजे कुणीतरी आपल्याला एनर्जी देत आहे, ऊर्जा देत आहे. कारण आपण काय आहोत तर ॲटॉमिक, सब ॲटॉमिक पार्टिकल्स विच इज अगेन एनर्जी. आणि एनर्जी हॅज फ्रिक्वेन्सी, वी हॅव फ्रिक्वेन्सी. मग ज्यांच्या फ्रिक्वेन्सीज हाय असतील त्या बरोबर मॅच होतात. मग 1%च लोक श्रीमंत का आहेत? कारण त्यांनी त्यांच्या फ्रिक्वेन्सीज हव्या तिथे बरोबर सेट केलेल्या आहेत सर. राईट. आपण जर आपल्या फ्रिक्वेन्सी सेट केल्या नाहीत, जे आपल्याला हवं त्यावर आपल्याला हवं ते मिळणारच नाहीये. मग त्यांच्या लाईफमध्ये चुकीचंच मॅनिफेस्ट होतं. कारण त्यांना चांगलंही ऐकून घ्यायचं नाहीये आणि त्यावर कमेंट्स पण करायचे. इट्स ओके. इट इज, मी तर तरी त्यांना म्हणेल की देवाने त्यांचं कल्याण करू दे, त्यांचं रक्षण करू दे, त्यांना खूप श्रीमंत बनवू दे, म्हणजे तरी त्यांचा यावर विश्वास बसेल. कारण श्रीमंत होण्यासाठी नाही तर तुमचे जे 4 पिलर्स आहेत, हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, मनी, हे सगळे व्यवस्थित पाहिजे. जसे गाडीला 4 चाकं आहेत, 4 मधलं एक चाक पंक्चर झाल्यावर गाडी चालते का? नाही. मग तसं वेल्दी होणं, श्रीमंत होणं किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या आयुष्यात वर्क करणं हे आपल्या विचारांवर डिपेंड आहे. तुम्ही जो विचार करता तेच तुमच्या आयुष्यात मॅनिफेस्ट होतं. मग ते चुकीचं बरोबर ते तुमचं तुम्ही ठरवतात. ज्याच्याकडे पैसा आकर्षित होतो त्याचा वेल्दी माइंडसेट आहे, वेल्थ कॉन्शियसनेस त्याच्याकडे आहे. ज्याला पैसा मॅनिफेस्ट होत नाहीये, जो नेहमी तक्रार करतो, त्याच्याकडे अजून तशा सिच्युएशन्स आकर्षित होतात. आणि जो खरोखर देवाचे आभार मानतो, जे आहे त्याच्यासाठी ग्रेटफुल असतो, त्याच्या आयुष्यात 100% हव्या त्या गोष्टी घडतात. का? कारण अगेन इट इज माइंडसेट. तुम्ही जसा विचार करणार आहे त्याच गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. कॉज आणि इफेक्ट, बरोबर, त्या 2 गोष्टी आहेत. तर तुम्हाला इफेक्ट चेंज करायचे आहेत, जे की भिंतीवर डोकं आपटल्यासारखी गोष्ट आहे. बरोबर. कॉज आणि इफेक्ट मधला काय चेंज केला तर इफेक्ट चेंज होणार आहे? कॉज म्हणजे तुमचे थॉट्स आहेत. आणि मग ज्या लोकांचा विश्वास नाहीये त्यांचा थॉट चुकीचा आहे. त्यांनी ते थॉट चेंज केले तर त्यांचे इफेक्ट परिणाम चेंज होणार आहेत, परिणाम वेगळे दिसतील. एकदा विश्वास ठेवून बघा, अर्ध आयुष्य गेलं असेल, काहींचं जायचं असेल, काहींचं जस्ट दे आर स्प्रिंकल देअर लाईफ. थोडंसं यावर विश्वास ठेवून करून बघा. एवढे दिवस तर आपल्याच मनाचं करत आहात, निगेटिव्ह गोष्टी घडतायत. कारण 99% आपण निगेटिव्ह विचार आपल्या मनात ठेवतो. आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण जे प्रोग्रामिंग करतो, 5% फक्त तुमचा कॉन्शियस वर्क करतो. 95% तुमचा सबकॉन्शियस जर वर्क करत असेल आणि त्याला जर तुम्ही 99% एव्हरी डे निगेटिव्हली चार्ज करत असाल, तर तुम्हाला काय वाटतंय? पॉझिटिव्ह गोष्टी येतील, पॉझिटिव्ह अपॉर्च्युनिटीज येतील? नेव्हर. बरोबर. कॉज आणि इफेक्ट हे जर लॉ असेल तर कॉज चेंज करा, इफेक्ट नाही. बरोबर. यू कॅनॉट चेंज इफेक्ट टिल यू चेंज कॉज. राईट. सो विचार बदलण्याची गरज आहे. मॅनिफेस्टेशन हे प्रत्येकाच्या आयुष्यात वर्क करतं. माझ्या केलंय, माझ्या हजारो स्टुडंट्सच्या केलंय, प्रत्येकाच्या करणार आहे. फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. जसं आपल्या आई वडिलांना आपण विचारतो का की मला जन्म का दिला? त्यांनी आपल्याला जन्माला घातलंय, आपल्याला लहानाचं मोठं केलंय, आपण त्यांचे उपकार मानतो. बरोबर. आपण त्यांच्यावर प्रेम करतो, आपण त्यांच्यावर शंका घेत नाही का? कारण आपल्याला माहिती की ते आपले सृजन करते आहे. तशी ह्या पृथ्वीवर प्रत्येक एक गोष्ट तुम्हाला फ्रीमध्ये देणारी ही युनिव्हर्स सृजन करते आहे. तुम्ही 3 लाखाचा ऑक्सिजन सहज घेतायत रोज. बरोबर. व्हेंटिलेटरवर गेल्यावर कळतं किती महत्वाचा आहे तो. एखादा अवयव खराब झाला तर आपल्याला नाकी नऊ येतं. बरोबर. दवाखाना करून करून. बरोबर. आणि तेच जर एवढं सुंदर शरीर तुम्हाला दिलंय तरी तुम्ही जर विचारत असाल की मला काय दिलंय, तर मग तुम्ही गरीब आहेत. जर करोडो रुपयाचं, अब्ज रुपयाचं शरीर तुमच्या सोबत आहे, तुम्ही हेल्दी आहात आणि तरी तुम्ही जर म्हणत असाल की मला काहीच दिलेलं नाहीये, तर मग सॉरी, मी काय कुणीच त्यांची हेल्प करू शकत नाही. बरोबर. लोकांनी तर संतांना पण नाकारलं. येस. आपण काय. मला यालाच पकडून आता तुम्ही जसं म्हटलं की बाबा आपला माइंडसेट किंवा विचार ठरवतात की बाबा आपण काय मागायचं आणि ते प्रत्येकाच्या कुवतीनुसार किंवा त्याच्या अपेक्षेनुसार त्याची डिमांड असू शकते आणि युनिव्हर्स त्याला देतं, असं इन शॉर्ट. मग हे वाईडली एक्सेप्टेड का नाहीये किंवा अजून पण जगामध्ये एवढे दुःख आणि गरिबी का आहे मग? सर, आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट मागतो, मागण्याच्या आधीच मनात स्केअरसिटी आहे. माझ्याकडे महिन्याला लाख रुपये येत आहेत,
परंतु त्या लाख रुपयात माझा EMI जाणार आहे म्हणून माझ्याकडे पैसे यावेत, माझ्या मुलांचं शिक्षण होतंय म्हणून पैसे यावेत, किंवा अजून काही गोष्टी असतील. तो पैसा येण्याच्या आधीच आपण काय करतोय, निगेटिव्हली विचार करतोय किंवा घालवतोय, तो जाण्याचा विचार करतोय. मग तुमच्याकडे कॉन्शियसली पैसा कसा येणार? तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या लाईफमध्ये चेंज यावा, तर 4 पिलर्स खूप महत्वाचे आहे. जसं मेडिटेशन आहे, व्हिज्युअलायझेशन आहे, स्क्रिप्टिंग आहे, खूप प्रॅक्टिसेस आहेत. तुमचं बिलीफ चेंज आहे, व्हॅल्यू चेंज आहे. हे केल्यानंतर तुम्ही कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होऊ शकता. ओके, ठीक आहे. सो तुम्हाला जर असं वाटत असेल की कोणी चुकीचं आहे, किंवा 1%च लोक श्रीमंत आहेत, किंवा सगळ्यांना मॅनिफेस्ट होत नाहीये, लोक गरीब अधिक गरीब होत आहेत, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, याचं कारण फक्त त्यांच्या विचारांवर आहे. तुम्ही 5 दिवस 10 दिवस, मी सगळ्यांना चॅलेंज देते की जे आहे त्यासाठी ग्रेटफुल व्हायला शिका. सकाळी 10 लाईन, सायंकाळी 10 लाईन लिहा की मला आयुष्य दिल्याबद्दल थँक्यू, मला रोज 2 वेळचं जेवण दिल्याबद्दल थँक्यू, माझ्या परिवारासोबत मी आहे म्हणून थँक्यू, माझी नोकरी व्यवस्थित चालली आहे म्हणून थँक्यू, मी चांगल्या मित्रपरिवारात आहे म्हणून थँक्यू, मी अजून जिवंत आहे म्हणून थँक्यू, माझे सगळे अवयव व्यवस्थित आहेत म्हणून. म्हणजे जे तुमच्याकडे आहे ना, त्या रोज 10 गोष्टी 20 गोष्टी लिहायला शिका. एका महिन्यात तुमच्याकडे 100% नवीन अपॉर्च्युनिटीज येतील. म्हणजे जे आहे त्याबद्दल ग्रॅटिट्यूड नाहीये. ग्रॅटिट्यूड म्हणजे आपण आभार मानणं, ज्याने आपल्याला दिलेलं आहे त्याचं. ते तुमच्याकडे पैशांच्या स्वरूपात काहीच मागत नाही. ज्या युनिव्हर्सने, ज्या गॉडने, तुम्ही काही मानत असाल कुणालाही, त्यांनी तुम्हाला देताना चाळणी धरली नव्हती, सगळ्यांना समान दिलंय. इथे येऊन आपण आपल्या विचारांवर, लहानपणापासून जे ऐकतो आपण, पैसा कमवणं अवघड आहे, पैसा प्रत्येकाकडे येत नाही, पैसा कमवणारे 2 नंबरचे कामं करतात, त्याच्याने श्रीमंत होतात, असंच कोणी श्रीमंत होत नाही. कितीतरी मिलियनियर्स बिलियनियर्स आपण बघतो जे शून्यातनं निर्माण झालेले आहेत, ज्यांना ना बॅकग्राऊंड होतं, ना कोणी सपोर्टर्स होते, गॉडफादर होता, ना कोणी गॉडफादर होता, आणि काहीच नाही, आणि तरीही ते लोक श्रीमंत झालेलेच आहेत ना. म्हणजे श्रीमंत होण्यासाठी बॅकग्राऊंड लागत नाही, श्रीमंत होण्यासाठी फॅमिली सपोर्ट पण लागत नाही, श्रीमंत होण्यासाठी शिक्षण सुद्धा लागत नाही. फक्त तुमचे विचार आणि तुमचा माइंडसेट, आणि तुम्ही त्यावर कशी प्रोसेस करतात. अगेन ऍक्शन्स आर सो इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. आय अंडरलाईन दिस की ऍक्शन इम्पॉर्टंट आहे, परंतु नुसतंच ऍक्शन करून विदाऊट मॅनिफेस्टेशन तुम्हाला जी गोष्ट 4 वर्षात मिळणार आहे ना सर, ती गोष्ट विथ मॅनिफेस्टेशन तुम्ही जस्ट 2 मंथ्स मध्ये मिळवू शकता. एवढं पॉवरफुल ते आहे. परंतु हे सायन्स आहे, हे शिकण्यासारखं आहे. ते फक्त 4 व्हिडिओ बघून, 4 पॉडकास्ट बघून शिकता येत नाही. जसे आपण डिग्रीज कंप्लीट करतो तसं हे सुद्धा सायन्स आहे, हे शिकावं लागतं. हे थोटान नाहीये किंवा कुणी भानामती असं काही नाहीये. यामध्ये तुम्ही प्युअरली सायन्स शिकत आहात की तुमच्या विचारांच्या शक्तीने तुम्ही कसे बदलू शकता. आणि 100% बदल निश्चित आहे. फक्त मनस्थिती जरा बदलली, थोडं थँक्यू म्हणायला शिकले, जे आहे त्यामध्ये खुश राहायला शिकले, की आपोआप अपॉर्च्युनिटीज येणार. जे तुम्ही मागितलंय ना त्यासाठी सुद्धा आधीच थँक्यू म्हणा. जी गोष्ट अजून तुम्हाला मिळालेली नाही, परंतु तुम्हाला वाटतंय की मला मिळावी. सो थँक्यू गॉड फॉर गिव्हिंग मी दिस म्हणा. काय जातंय? बरोबर, ग्रॅटिट्यूड. मग रडत बसण्यापेक्षा, किंवा मीच गरीब कसा, मीच बिचारा कसा, मलाच कसे सगळे त्रास आहेत, किंवा हा माइंडसेट आहे सगळ्यांकडे म्हणून तसे जगतायत. जे 1% आहे त्यांना हे विचार करायला वेळच नाहीये. त्यांना ग्रोथ कशी करायची, लोकांना अजून रोजगार कसा द्यायचा, आपण ग्रो कसं व्हायचं, आपण नेशनसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, राष्ट्रासाठी काय काम करू शकतो, हा त्यांच्या डोक्यात विचार आहे. म्हणजे त्यांच्याकडे देण्याचा विचार आहे. अंबानी सगळ्यात श्रीमंत आहेत आपण म्हणतो, किती लोकांचे असते पोट भरत आहेत, बरोबर, किती लोक त्यांच्याकडे काम करत आहेत. ते भरपूर लक्झरियस लाईफ जगतील कारण त्यांचा तो अधिकार आहे, ते कष्ट करतात. परंतु त्यांच्यासोबत ते करोडो लोकांना रोजगार देतात, हे आपण नाकारू शकत नाही. मग ते जे करोडो लोक त्यांना ब्लेसिंग्स देत आहेत म्हणून ते श्रीमंत होत आहेत, आणि तेवढं ते स्वतःचाही माइंडसेट शिफ्ट केलेला आहे म्हणून ते श्रीमंत. कुणी उठून श्रीमंत होत नाही, कारण प्रत्येकाला आपलं आपलं मीपणा मिरवण्याची सवय आहे. बरोबर. आपण कोणाला श्रेय देऊ शकत नाही. ज्या वेळेला श्रेय द्यायला शिकलात त्यावेळेला 100% श्रीमंत व्हायला तुमची सुरुवात होते, आणि तुमचा सक्सेस तुमची वाट बघत असतो. अगदी बरोबर. खूप गोष्टी रिलेट केल्या मी, कारण समजा एखादा व्यक्ती स्लम मधून येतोय आणि तो निगेटिव्ह वातावरणात राहतोय, तर मग तो त्याच वातावरणाचा घटक बनतो. आणि एखादा व्यक्ती असतो तो तिथून थोडंसं बाहेर पडतो आणि चांगल्या संगतीत जातो, तर तो कुठल्या कुठे पोहोचलेला असतो. म्हणजे त्याची ती एक अचिव्हमेंट असते. प्रत्येकाचाच जर्नी शून्यातूनच सुरू होतं, म्हणजे सुरुवातच शून्यातून आहे.
यालाच पकडू नये की आता बऱ्याच वेळेस काय होतं की मी रिअल इस्टेटमध्ये असल्यामुळे 20-20 वर्षाची लोन घेतलेली असतात. आता ज्यांच्यावर कर्ज आहे, मग ते पर्सनल लोन असेल, एज्युकेशन असेल, होम लोन असेल. आता या कर्जातून मुक्त करण्यासाठी काही यामध्ये एक स्पेशल टेक्निक, टूल आहे का? की जे तुम्हाला 20 वर्ष, आता 20 वर्ष म्हणजे पूर्ण जनरेशन गेली. माझ्या दृष्टीने मी लोनला का कन्सिडर करतोय? कारण भारतामध्ये प्रॉपर्टी पर्चेस करताना जनरली कोणी 20 वर्षाचा, 15 वर्षाचा, 10 वर्षाचा टेन्युअर घेतो आणि त्याच्यामध्ये एक पिढी जाते ते लोन फेडण्यामध्ये. तर हे अचिव्हेबल कसं आहे? जसं तुम्ही मगाशी म्हटलं, की 3 वर्षाची गोष्ट 2 महिन्यात करता येत असेल, तर मग हे पण टेन्युअर जर कमी झालं, तर बरीच लोकं मग मोकळा श्वास घेऊ शकतात किंवा त्यांचं जे काही घर आहे ते एन्जॉय करू शकतात. अदरवाईज ती ईएमआयच्या बर्डन खाली जगत असतात. Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कॉन्टैक्ट करेगी. थैंक यू. सर, आपण पहिल्यांदा या गोष्टीकडे निगेटिव्ह वेने बघू शकत नाही. लोन घेणं इज नॉट बॅड थिंग. लोन का घेताय? कारण तुम्ही घर घेताय. घर का घेताय? तुमच्या फॅमिलीसाठी. फॅमिलीसाठी का? की तुम्ही एकत्र राहतायत आणि तुमच्या सगळ्या फॅमिली सोबत सेक्युअर एक प्लेस आहे, जिथे की तुम्ही कुणी तुम्हाला बाहेर काढणार नाहीये, कुणी त्याच्यावर हक्क सांगणार नाहीये. म्हणजे दॅट इज फॉर गुड पर्पज अगेन. बरोबर. आणि मग ते लोन घेतोय आपण 50 लाख घेतो, 1 करोड घेतो, 10 करोड घेतो, परंतु आपण ते फेडू शकतो म्हणून आपण घेतोय. सो ते फेडण्यावर नाही करायचा फोकस. फोकस कशावर करायचा आहे की अर्निंग कशा वाढते. अर्निंग वाढल्यात की आपण काय करू शकतो, वन टाइम ते पे करून टाकू शकतो. आता माझ्या एक स्टुडंट आहेत, सुचित्रा साठे मॅम. 3 स्कूल आहेत त्यांच्या फिरंगुटला. 4.5 करोडचं लोन पास आउट झालंय त्यांचं. त्यावर पण कमेंट होत्या लोकांच्या की एवढं लोन घेतलं त्यांना झोप येईल का? तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी मला अक्षरशः ते जे रिलीज लेटर आहे ना ते पाठवलंय की मॅम हे तुम्ही प्रत्येक पॉडकास्टमध्ये स्प्रेड करा. माझा म्हणजे मी ज्या गोष्टीसाठी 4 वर्ष झगडत होती ते मला तुम्ही महिन्यात मिळवून दिलंय आणि दॅट इज रिअली गुड फॉर मी. त्यांना स्कूल ओपन म्हणजे आहेत त्यांच्या, तर बिल्डिंग त्यांची क्रिएट करायची आणि त्यांच्याकडे तेवढा पैसा आहे ना, म्हणून त्यांनी तेवढं लोन घेतलंय. म्हणजे काय की तुम्ही लोन अमाऊंट किती आहे यावर फोकस न करता ती अमाऊंट फेडण्यासाठी तुम्ही किती मल्टिपल सोर्सेस क्रिएट करताय, उत्पन्नाची साधनं तुम्ही कशी जनरेट करताय जनरेट करा आणि कुठून पैसा आपल्याकडे एक्स्ट्रा येणार आहे यावर फोकस करणं गरजेचं आहे. तुम्ही जर म्हणत बसलात ना की लोन फेडायचं आहे म्हणून मला पैसे यायला हवा, मला डेप्ट फ्री व्हायचंय म्हणून, तर येणार नाही. अगेन दॅट लोन इज निगेटिव्ह वर्ड, डेप्ट इज ऑल्सो निगेटिव्ह वर्ड. बट वेन यू थिंक दॅट आय वॉन्ट मनी फॉर सेक्युरिटी ऑफ माय फॅमिली, फॉर द नेशन, मी कुणाला तरी मदत करण्यासाठी माझ्याकडे पैसा यायला हवा, मी एवढा पैसा कमवायला हवा की मी 4 लोक कामाला ठेवू शकणार आहे, त्यांचा उदरनिर्वाह करू शकणार आहे. म्हणजे मग फक्त नोकरीतनं तेवढा पैसा माझ्या मते येत नाही. आणि ज्यांनी मग ते घेतलेलं असतं लोन त्यांनी तेवढा क्रायटेरिया ठेवलेला असतो की नाही ठीक आहे एवढं लोन अमाऊंट जाईल. परंतु ज्यांना खरोखर श्रीमंत व्हायचंय त्यांनी ह्या कुबड्या सोडून खरोखर आपण जगात आलो आहोत तर आपण एकच गोष्ट करण्यासाठी नाही, मल्टिपल गोष्टी आहेत. फ्रीलान्सिंग करून 15-20 वर्षाचे मुलं महिन्याला लाख रुपये कमवू शकतात. युट्यूब, इंस्टाग्रामवर पण कमवतात. सो टाइम मॅनेजमेंट केली की लाईफ मॅनेजमेंट आपोआप होते. जे म्हणतात ना रडत बसतात की माझ्याकडे वेळ नाही, मला वेळ कमी पडत आहे, त्यांनी फक्त 21 दिवस उठल्याबरोबर सकाळी उठल्यापासून 5 वाजल्यापासून समजा 6 वाजल्यापासून झोपेपर्यंत काय करतात हे जर ॲक्युरेट लिहिलं नसेल त्यांना 100% कळेल की आपण कुठे माती खातो. वेळ नाहीये असं काहीच नाहीये. तुम्ही वेळ किती वाया घालवता यावर तुमचा सक्सेसफुल होणं किंवा डिमोटिवेट होणं किंवा अधोपतनाला येणं हे ठरलेलं असतं. वेळ खूप आहे पण मग टीव्ही बघणं, इंस्टाग्राम बघणं, फेसबुक बघणं, नेटफ्लिक्स बघणं यामध्ये 4-4 तास घालवतायत आणि वेळ नाहीये म्हणतायत, दॅट इज रॉंग. ब्लेम करतायत. त्याऐवजी तुम्ही 4 पुस्तक वाचा जे तुम्हाला नॉलेज देतील. 4 अशी शो बघा ज्यामधून तुम्हाला बिझनेसचं नॉलेज येईल किंवा अशा लोकांना फॉलो करा, अशा लोकांच्या बायोग्राफी, बायोपिक बघा की जे तुम्हाला इन्स्पायर करतील. हा जन्म एकदाच आहे, मग तो टीव्ही बघण्यात घालवायचा आहे, टीव्ही बघा असं मी म्हणत नाहीये. बट वेन यू
फील दॅट आपण सॅटिस्फाईड आहोत आता बस, इट इज बियॉन्ड अवर लिमिट्स आणि आता यापेक्षा जास्त आपल्याला खूप नकोय. आता फक्त समाजासाठी करायचं. त्यावेळेला तुम्ही टीव्ही बघा, फोन बघा. पण तोपर्यंत तुमचा जो वेळ आहे इतका महत्वाचा, एक क्षण पण तुम्ही अब्जो रुपये देऊन आणू शकत नाही. तर किती वेळ वाया घालवताय. बरोबर. जर नुसतं वेळेचं गणित बसवलं ना सर, तरी पण कर्जाचं कुणाला टेन्शन येणार नाही. आणि ते कर्ज फेडण्यासाठी जो लागणारा पैसा आहे तो त्या वेळेतनच काहीतरी वेगळं एक्स्ट्रा इन्कम जनरेट करून ते फेडू शकतात. आणि तुम्ही म्हणाल तर मी टेक्निक पण सांगू शकते. 369 टेक्निक करू शकतात ते 21 डेजसाठी. सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा, रात्री 9 वेळा लिहू शकतात, की माझ्याकडे एवढी अमाउंट आलेली आहे. म्हणजे मग ती अमाउंट आली आहे. मग तुम्ही काय करायचं ते तुमचं ठरवू शकता. लोन फेडायचं की ते फिक्स करायचे किंवा कुठे लावायचे हे तुमचं तुम्ही बघू शकता. परंतु त्यामध्ये लोन हा शब्द नको यायला. फक्त एवढी अमाउंट मला या मधून आलेली आहे. असं सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा, रात्री 9 वेळा लिहू शकतात फॉर 21 डेज. 369 मेथड म्हणतात त्याला. आता आपण कर्जाविषयी बोललो. समजा काही लोकांकडे आपले पैसे अडकलेले असतात. मग ते कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा रिअल इस्टेटमध्ये ब्रोकर्स असतात. त्याचा पेमेंट बिल्डरकडे अडकतं. आता यामध्ये मी कितीही म्हटलं तर समोरचा माणूस बदलू शकत नाही. तर याच्यासाठी काही यामध्ये संदर्भ आलाय का, की समोरच्याकडे अडकलेले पैसे तो स्वतःहून आणून देईल किंवा ते रिलीज होऊन आपल्यापर्यंत पोहोचतील? 100% तुम्ही होओपोनोपोनोची प्रेयर करू शकता त्यासाठी, जी की फॉरगिव्हनेस प्रेयर आहे. ज्यामध्ये तुम्ही म्हणू शकतात, की या व्यक्तीकडे माझे पैसे होते. डिअर युनिव्हर्स, थँक यू सो मच ते पैसे मला परत देण्यासाठी. आणि त्यानंतर 108 वेळा होओपोनोपोनोची प्रेयर करायची आहे. जे की एक हवाईयन प्रेयर आहे. ज्यामध्ये तुम्हाला 4 वाक्य बोलायचे आहेत, जे की खूप महत्वाचे आहे, जे आपल्याला फॉरगिव्हनेस शिकवतात. ग्रॅटिट्यूड पण शिकवतात, प्रेम करायला पण शिकवतात आणि सगळ्या गोष्टी विसरायला सुद्धा शिकवतात. कारण आपण जे बॅगेजेस कॅरी केलेले असतात ना, त्यामुळे जो आपला खरोखर जो ब्रेन आहे, ज्या गोष्टींवर वर्क करायला हवं त्यावर तो वर्क करत नाही. आणि त्या गोष्टी ज्या नको आपल्याला, जे की कचरा आहे, याने मला असंच बोललं, त्या व्यक्तीमुळे माझं नुकसान झालेलं आहे, त्या तिसऱ्या व्यक्तीमुळे कोणीतरी माझ्यासोबत फ्रॉड केलाय. म्हणजे काय की आपण ते बॅगेजेस कॅरी करतो. जसं आपण हातात फोन ठेवतो. किती वेळ ठेवू शकतो? 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास. दिवसभर जर एकाच हातात असाच धरून ठेवला तर हात पॅरलाइज होईल. त्याचप्रमाणे जर एक छोटीशी निर्जीव वस्तू हातात फक्त पकडली तर हात पॅरलाइज होतो. तुमचा मेंदू किती पॅरलाइज करून ठेवलाय. मग जर ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतंय, की आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे, नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत, तर पहिल्यांदा हे सगळे बॅगेजेस काढायचे. सो होओपोनोपोनो त्यावर खूप छान आणि बेस्ट वर्क करते. ज्यांच्याकडे पैसा अडकला आहे त्यांचं फक्त नाव घ्यायचं आहे आणि म्हणायचंय थँक्यू, की तुम्ही माझे पैसे दिलेत, वेळेत दिलेत, त्यामुळे मी हे काम करू शकलो, यांना मदत करू शकलो. सो असं म्हटल्यानंतर तो एक ऑरा तुमचा क्रिएट होतो, पॉझिटिव्हिटी क्रिएट होते आणि 108 वेळा होओपोनोपोनोची प्रेयर बोलायची. सिंपल वाक्य आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही एक पेजवर हे वाक्य लिहू शकतात 55 वेळा आणि 108 वेळा प्रेयर करायची 5 दिवसासाठी. 100% तुमचे अडकलेले पैसे, जर खूप जास्त असेल काही तर थोडा वेळ लागेल. परंतु जर थोडेफार असतील तर तुमच्या दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी येतील. जर नाही आले 5 दिवसात तर तुम्ही अजून पुढे एक्सटेंड करू शकता आणि ते होईल. पण तुमचा बिलीफ स्ट्रॉंग असला पाहिजे. त्यावर शंका घेणं म्हणजे तुम्ही डबल सिग्नल देणं युनिव्हर्सला, की तुम्ही करता पण आहेत आणि तुमच्या मनात वेगळे विचार चालू आहेत. अशा वेळेला काहीच मॅनिफेस्ट होत नाही. मग ते स्टॉप होऊन जातं. त्याला कळतच नाही की आपण नेमकं काय करायचं. तुमचा सबकॉन्शियस फार हुशार आहे. त्याला कॉन्शियसने सिग्नल दिल्यानंतर पण तो रिकाउंटर क्वेश्चनिंग करतो. खरोखर आहे का? बरोबर आहे का? कशासाठी तुला जायचंय? कशासाठी भेटायचंय? आता सबकॉन्शियस राजा आणि हा मंत्री. हा मंत्री त्याला सिग्नल्स देण्याचं काम करतो, पण तो आधी ते टेस्ट करतो आणि मग कॅरी फॉरवर्ड करणार. कारण सबकॉन्शियस तुमचा चुकीचं, बरोबर, खरं, खोटं काही त्याला कळत नाही. त्याला तुम्ही जे इन्स्ट्रक्शन्स देणार ॲज इट इज इट फॉलोज. ते फॉलो करतं आणि तुम्हाला डिझायर रिझल्ट्स देतं. मग तुम्ही म्हणाल की मी माझा सक्सेसच मॅनिफेस्ट करणार आहे, मी माझं नुकसान कशाला मॅनिफेस्ट करेल किंवा पैसे माझे कोणाकडे अडकले आहेत तर मी ते कसं मॅनिफेस्ट करेल. परंतु हे कुठेतरी तुमच्या माइंडमध्ये आहे की तो माझा पैसे देईल की नाही. बरेच दिवस झाले अडकलेले आहेत, त्याचे तर बुडवण्याचेच धंदे दिसत आहेत. म्हणजे आपल्या मनात बॅक एंडला हे विचार चालू असतात आणि ते त्यांच्याकडे त्या एनर्जीच्या रूपात पोहोचतात. आणि मग ती एनर्जी मॅच होते आणि तुमचा पैसा स्टक होतो. सो हे सगळे विचार सोडून की त्यांनी पैसे माझे दिलेत,
थँक्यू म्हणायचं त्याला. हम्म. हे 4 फ्रेजेस 108 वेळा बोला. 100% तुमचे अडकलेले पैसे येतील. खूप छान. म्हणजे बऱ्याच लोकांना मदत होईल अशी येस, येस. अपेक्षा आहे. यालाच पकडून मला आता डोक्यात आलं, की समजा हे 5 दिवसात होत असेल एखाद्याचे पैसे वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष अडकलेले आहेत आणि ते जर 5, 10, 15 मी म्हणतो 1 महिन्यात होतील. तर मग आता माझ्या डोक्यात सहज आलं, की आपल्या इथे बऱ्याच वेळेस काय होतं, की पैसे नसल्यामुळे लोकांचे इलाज होत नाही. ऑपरेशनसाठी किंवा ट्रीटमेंटसाठी पैसे नसतात, तर मग पेशंट दगावतो. तर आता अशा इमर्जन्सी किंवा ॲक्सिडेंट सांगून येत नाही. तर त्यावेळेस मग त्या फॅमिलीकडे पैसे नसतील आणि मनापासून ते वाचावा, जीव वाचावा अशी धडपड आहे, पण ते अफोर्ड नाही करू शकत किंवा त्यावेळेस सगळीच लोकं हात वर करतात, जी जवळची असतात तशी. तर इमर्जन्सी टेक्निक आहे का, की ज्याच्यामध्ये आता इन्सिडेंट तो डिझायर किंवा प्लॅन नव्हता किंवा ती त्याची विश नव्हती. पण आता घटना अशी झालेली आहे, की ज्याच्यामध्ये त्याला वेळ कमी आहे आणि ऑप्शन नाही. तर अशामध्ये असं काही आहे का सिनारिओ? अगेन Ho'oponopono टेक्निक वर्क्स ऑन ओके. इट. तुम्ही बसल्या जागी म्हणू शकतात, की या व्यक्तीने मला एवढे पैसे आणून दिले, ज्याच्यामुळे या व्यक्तीचा इलाज झाला आणि तो बरा झाला. ओके. आणि 108 वेळा प्रेयर करायची अगेन आणि थँक्यू म्हणायचं आहे. हं. म्हणजे काय, की तुमचे जर संचित कर्म असतील, तर ते आपोआप पैसे येणार. ती सिच्युएशन पण आपल्यावर का ओढवते? काहीतरी आपले पास्ट कर्माज असतात, पास्ट रिग्रेट्स असतात आणि ते आपल्याला आत्ता दिसतंय. परंतु इमर्जन्सी सिच्युएशनला सुद्धा तुम्ही Ho'oponoponoची प्रेयर केली, की 100% कुणीतरी तुम्हाला हेल्पला येणार. मग ते नातेवाईक असतील किंवा कलीग्स असतील, फ्रेंड्स असतील किंवा शेजारचे-पाजारचे असतील, कुणी येईल. तुमची मदत होईल. आता तुम्ही 100%. पास्ट कर्माचा उल्लेख केला. हे प्रकार काय आहे? आणि हे जर समजा एखाद्या आता ते तर आपण म्हणजे या जन्माच्या पूर्वीचं काहीतरी आहे. तर या जन्मात मला जर व्यवस्थित राहायचं असेल आणि पाठीमागच्या जन्मात काय केलंय ते कोणालाच माहीत नसतं रादर दॅन म्हणजे ती स्पिरिच्युअल शक्ती किंवा तेवढं नॉलेज, विस्डम असेल तोपर्यंत. पण मग आता त्या व्यक्तीनं याला रेक्टिफाय कसं करायचं किंवा याला दुरुस्त कसं करायचं आहे? सर असं म्हटलं जातं अगेन ग्रॅटिट्यूड. हं, आपण म्हणतो, की आपले जे पास्ट कर्माज आहेत, हं, त्यावरून आपलं फ्युचर म्हणजे आत्ताचं हे ठरलेलं आहे हं. आणि ते सगळं इथेच फेडून जायचंय. परंतु जर तुम्ही ग्रॅटिट्यूड केला, तर तुमचे पास्ट कर्माज सुद्धा हील होतात, व्हॅनिश होतात. ओके. एवढी ग्रॅटिट्यूडमध्ये पॉवर आहे. म्हणजे जर तुम्ही थँकफुल असलात प्रत्येक गोष्टीसाठी तर. परंतु NLPमध्ये अशा काही टेक्निक्स आहेत, की ज्यामध्ये आपण पास्ट कर्म हीलिंग घेतो. ज्यामध्ये आपण जे पास्ट कर्माज आहेत, ज्यामुळे आपला आता इफेक्ट होतोय आपल्या व्यवसायावर, आपल्या तब्येतीवर, आपल्या फॅमिलीवर, आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगवर. तर हे सगळं क्युअर करण्यासाठी आपली एक NLPमध्ये टेक्निक आहे. ज्यामध्ये हिप्नोटाईज करतो आपण आणि त्यामध्ये आपले पास्ट कर्म सगळे क्लिअर होतात ओके. आणि असं बऱ्याचदा म्हणजे 3 ते 4 सेटिंग्समध्ये बऱ्यापैकी आपलं ते व्हॅनिश होतं आणि मग आपल्याला नवीन काही गोष्टी करण्यासाठी समजा आपले मार्ग मोकळे होणं, जे हं, म्हणतो हं. आपण ते होतं. पितृदोष आणि आपण जे कर्म म्हणतोय, हे दोन्ही एकच आहे का या वेगवेगळ्या गोष्टी आहेत? पितृदोष आणि कर्म हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पितृदोष हे काय, की आपले जे पूर्वज आहेत, हं, त्यांच्या ज्या अतृप्त इच्छा आहेत, हं. त्या जर पूर्ण झाल्या नाही, तर त्याचा त्रास आपल्याला होतो, आपल्या मुलांना सुद्धा होतो. मग आपण जे आता विसरलो आहोत, की आपण पितृपक्षात म्हणजे बरेच लोकं करत नाही किंवा मानत नाही. पण ते केलं पाहिजे. जसं त्यांचं आपल्याला संपत्ती घ्यायला आवडते. हं. त्यांची जीन्स आपल्यात आहे. आपण त्यांच्यासारखे दिसतो. आपण त्यांच्यासारखं बोलतो. आपण त्यांच्यासारखे राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्यात बऱ्याच सवयी येतात. त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या अतृप्त इच्छा आलेल्या आहेत, त्या पूर्ण व्हाव्यात असं जर वाटत असेल, तर त्यांचं तुम्ही श्राद्ध व्यवस्थित करणं गरजेचं आहे. हं. त्यांना तेवढं महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि ह्यात खूप सुंदर टेक्निक आहेत NLPमध्ये याच्यासुद्धा, की ज्यामध्ये आपण सर आपल्या पूर्वजांशी तुम्ही भेटण्याचा अनुभव घेतात. क्या बात! म्हणजे अक्षरशः तुम्ही भेटतात त्यांना आणि सगळं ते तुमचं क्युअर करतात आणि मग दरवर्षी तुम्ही त्यांच्या आनंदाने पित्र हं, हं, करतात. कारण गरजेचं आहे. जसं त्यांच्याकडून सगळी संपत्ती हे ते आलेलं आहे ना, हं, तसे त्यांचे जे कर्म आहेत ते पण हं. आलेले आहेत. सो ते कर्म जर तुम्हाला असं वाटत असेल, की ते व्हॅनिश व्हावेत, तर त्यासाठी तुम्हाला त्यांचं सगळं व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यांना थँक म्हणणं गरजेचं आहे आणि क्लिअरिंग पण तेवढंच इम्पोर्टंट आहे, जे आपण हं. करतोय NLPच्या आपल्या क्लासेसमध्ये. ओके. मॅम मी ब्रह्ममुहूर्ताबद्दल बऱ्याच वेळेस ऐकलं, की त्यावेळेस केलेलं जे काही तुमची विश असेल किंवा तुम्ही जे काही योग साधना किंवा तंत्रमंत्र जे काही करता, तर ते अचीव्ह करण्याची त्या पर्टिक्युलर एक टाईम पिरियड काहीतरी होता, तो मी विसरलो. 3 ते 3:15 ते हां. 3:40. तर यामध्ये असं काय असतं मग वेगळं, की बाबा याच टायमिंगला ते
केलेली गोष्ट, इच्छा किंवा ह्या पूर्ण होण्यासाठी स्पीड मिळतो किंवा त्याला सपोर्ट मिळतो रादर युनिव्हर्सचा आणि इतर टायमिंगमध्ये नाही मिळत. मग असं काय आहे वेगळं? म्हणजे या या कन्सेप्टबद्दल थोडंसं डिटेलमध्ये ऐकायला आवडेल. ब्रह्ममुहूर्त टेक्निक ही खूप इफेक्टिव्ह आहे सर. माझ्या हजारो स्टुडंट्स करतात आणि त्यांना रिझल्ट्स मॅनिफेस्ट होतात. काय होतं, की 12 पर्यंत आपण तर आता सहजच जागतो. बरोबर. परंतु 12 ते 3 असं म्हणतात, की दानवांचं राज्य असतं. हं. म्हणजे जे भूत, प्रेत, आत्मा हे फिरत असतात. असं म्हणतात. आपले घरचे आपल्याला सांगतात, की रात्रीचं बाहेर जाऊ नको, थांबू हं. नको जास्त वेळ. 10 नंतरच रादर आपल्याला बाहेर निघू देत नाहीत. का? कारण आपल्याला ते प्रोटेक्ट करतात आणि ह्या सगळ्या शक्ती खऱ्या आहेत. मी म्हणजे असं ओके. म्हणत नाही, मी त्याचं समर्थन करत नाही, पण आहेत. हं. त्या गोष्टींचा त्रास लोकांना होतो. आणि मग 3 वाजल्यानंतर जे आहे, त्यावेळेला साक्षात देव हं. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश असू दे किंवा तुम्ही ज्या शक्तीला मानता, ती शक्ती कंप्लीटली युनिव्हर्सवरती इथे असते, पृथ्वी तलावर आणि ती आपल्याला सगळ्यांना बघत असते. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असते. आणि असं म्हणतात, की त्यावेळेला उठून जर तुम्ही एखादी गोष्ट मागितली, हं. तर तथास्तु ते त्याच वेळेला म्हणतात आणि तुमची इच्छा लगेच पूर्ण होते. 3:15 ते 3:40 हा असा वेळ आहे, ज्यामध्ये तुम्ही जे बोलणार आहात, ते सगळं खरं होणार आहे. हं. मग लोकांनी ठरवायचं आहे, की त्यावेळेला आपल्याला काय बोलायचंय. ओके. खूपच पवित्र वेळ आहे ती. खरोखरचा ब्रह्ममुहूर्त 3:15 ते 3:40 हा आहे. आणि त्यावेळेला साक्षात देव आपले पृथ्वी तलावर असतात आणि ते आपल्याला एनर्जी देत असतात. आपल्या सगळ्या विशेष पूर्ण करत असतात आणि आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये समर्थन देत असतात. आपल्याला स्वप्न पण पडतात. म्हणतात हं. पहाटेचं हं. स्वप्न खरं असतं. सो पहाटेचं म्हणजे अगदी 5-6 वाजेचं नाही. हं. 15 ते 3:40 किंवा 4 वाजेपर्यंत जे स्वप्न आपल्याला पडतात, ती खरी होतात. ओके. पण मग आता सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर हे 1 दिवसाची प्रॅक्टिस आहे, की हे नाही, किती दिवस करायचं आहे? ॲट लीस्ट 21 डेज. 21 डेज. येस. 21 डेज एक सायकल आहे तुमच्या हॅबिट चेंज हं. करण्याचं हं. आणि तुमच्या मेंदूला चालना देण्याचं. हं. 21 दिवस एखादी गोष्ट केली, की ती तुमच्या सबकॉन्शियसमध्ये फिट होते हं. आणि मग त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवू लागतो. म्हणून ते हं. 21 डेज कुठली प्रॅक्टिस आपण करून घेतो. ओके. आता मला थोडं पर्सनल विचारतो, की तुमचं मॅनिफेस्टेशनमध्ये तुम्ही कोच आहात किंवा लाईफ कोच आहात. तुम्ही अशी कुठलीतरी एक विश केली होती आणि ती अजून अपूर्ण आहे किंवा ती पूर्ण नाही झाली. तुम्हाला जे काही बनायचं होतं किंवा तुम्ही जे काही मागितलं ते अजून युनिव्हर्सकडून मिळालं नाही. तर त्याबद्दल सांगू शकाल का? की म्हणजे एक गुरुच जर समजा एखादी गोष्ट तर त्याच्या मागचे रिझन्स काय आहेत किंवा काय चुका झाल्या, की ज्या लोकांनी अव्हॉइड करायला पाहिजेत? माझे तर अशी कुठलीच विश नाहीये जी नाहीयेत. इन्कम्प्लीट ओके. आहे. कारण विश फुलफिल होणं आणि न होणं हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. हां, पण माझी एक विश आहे, की मी 1 करोड लोकांना मॅनिफेस्टेशन शिकवणार आहे आणि त्यांचं लाईफ चेंज करणार आहे फॉरएव्हर. हं. ती हं. विश माझी इन प्रोसेस हळू आहे आणि चालली आहे ती. चालली आहे. बरोबर. हां, मग मला त्यासाठी ॲक्शन प्लॅन काय असतील, तर मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. त्यांना हे शो करणं, की हे खरंच वर्क करतं. त्यांच्या लाईफमध्ये ते इम्प्लिमेंट करून देऊन त्यांची लाईफ 360 डिग्री चेंज करणं. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगणं. त्यांना या गोष्टीचं महत्त्व पटवून देणं. हं. दॅट इज माय टास्क अँड बरोबर. आय एम ऑल्वेज डूइंग धिस. मी नेहमीच हे करत असते. मग ती इच्छा अपूर्ण आहे असं नाही म्हणू नाही म्हणू शकणार मी. शकत कारण ती एक जर्नी आहे. ती काही धिस इज 1 माय दिवसाचं किंवा हां. एक तर मग हे असं असतं. आपल्या इच्छा अपूर्ण नसतात. बरोबर. आपल्याला अवाजवी असतं. म्हणजे की हे मला लगेच मिळायला पाहिजे, तर हं. लगेच काही मिळत नाही आपल्याला. हं. ज्या गोष्टीची ज्या वेळेला वेळ असेल, त्यावेळेला ती गोष्ट तुमच्याकडे 100% येणार. आणि त्याच्या आधी यायची असं वाटत असेल, तर तुम्ही ग्रॅटिट्यूड करणं, व्हिज्युअलाइज करणं, त्या गोष्टींवर विश्वास ठेवणं, त्या गोष्टी आपल्याकडे ऑलरेडी आहेत हे समजणं हं. आणि त्या गोष्टींमुळे काय-काय कॉजेस होणार आहेत हं. लाईफमध्ये, इफेक्ट्स काय येणार आहेत हं. तुमच्या कॉजेसचे, हे कंटिन्युअसली बघणं, हे खूप इम्पोर्टंट गोष्टी आहेत. आता ड्युरिंग मॅनिफेस्टेशन किंवा ज्यावेळेस आपण जगतो, नॉर्मल जगतो, त्यावेळेस आपल्याला युनिव्हर्सल कडून काहीतरी संकेत दिले जातात. फॉर एक्झाम्पल आता समजा भीती वाटत असेल, आता मी ज्यावेळेस ड्राईव्ह करतो आणि माझ्या डोक्यात स्वामी समर्थ आले, तर मला प्रत्येक गाडीवर स्वामी समर्थच दिसायला लागतात मग. किंवा मग ते आपलं असेल, की बाबा एखाद्या गाडी घ्यायची असेल मला, तर समजा मग मला फॉर एक्झाम्पल Mercedes घ्यायची, तर मला सगळीकडे Mercedesच दिसायला सुरू होते. किंवा मला पर्टिक्युलर एखादं एलिमेंट असेल, युनिट असेल, काही असेल, जे मी विचार करतो आणि आता ते नंतर माझ्या फ्रिक्वेंटली येतात. जसं YouTubeवर आपण एखादी पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी बघितली, कॉमेडी मूव्ही बघितला, कॉमेडीचेच सीन येतात वगैरे सीन. आता समजा तो अल्गोरिदम आहे, ते सायंटिफिक आहे. पण नॉर्मली आपल्याला पडणारी स्वप्न किंवा दिसणारे आकडे किंवा एखादं पर्टिक्युलर मी डॉक्टरच झालोय, मी हेच झालोय, ते झालोय, हे बॅक टू बॅक दिसतं आणि त्याचं जस्टिफिकेशन नसतं, हे असं का होतंय? तर हे संकेत कसे
समजायचे की एक्झॅक्टली युनिव्हर्स काय सांगायचा प्रयत्न करताय आणि ते आपल्यासाठीच असतात का, हे कन्फ्युजन स्टेट आहे एखाद्याची? एकदम बेस्ट क्वेश्चन विचारला, थँक्यू सर. बघा, अल्गोरिदम तुम्ही शब्द उच्चारला. त्या फेसबुकने, इन्स्टाने आणि युट्यूब युट्यूबने आपल्या अल्गोरिदम सेट केलेत. म्हणजे आपल्याला येणारे विचार तिथे मॅनिफेस्ट होताना तुम्हाला दिसतायत. दिसतायत, बरोबर. मग जे तुम्ही असं का समजत नाहीये की जे विचार तुमच्या मनात आहे, तुम्ही नुसतं बोलले आणि तिथे दिसत आहे. बरोबर. तसंच वेअर युअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज. जिथे तुमचं अटेन्शन जाणार आहे त्या प्रकारची एनर्जी फ्लो होणार आहे. क्वांटम फिजिक्समध्ये असं म्हटलं जातं की पॅरलल युनिव्हर्स आहे, ज्यामध्ये जे तुम्ही विचार करता ते ऑलरेडी आहे. यू जस्ट वॉन्ट टू गेट इट. ते तुम्हाला फक्त घ्यायचं आहे. मग आतापर्यंत मर्सिडीज नव्हत्या का या जगात? बरोबर. होत्याच ना. पण तो विचार तुमच्या मनात नव्हता. आता कुठे आलाय तो? तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये आलाय, म्हणून तुम्हाला मर्सिडीज दिसते. तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये आलाय म्हणून तुम्हाला तशा प्रकारची घरं दिसतायत. तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये आलाय म्हणून तुम्हाला स्वप्न तशी पडतायत. तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये आलाय म्हणून तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, म्हणून तुम्हाला इंजिनियर व्हायचं, ऍक्टर व्हायचंय. म्हणजे जोपर्यंत तुमच्या सबकॉन्शियसला हे ऍक्सेप्ट होत नाही की हे आहे, तुम्ही अगेन एनर्जी दिली ना. बरोबर. एव्हरीथिंग हॅज एनर्जी, बरोबर. आणि तुमचे जे विचार आहेत त्यांना तुम्ही काय दिली, ती फ्रिक्वेन्सी सेट केली की मला हे हवंय. मग आता तुम्हाला सगळीकडे ते दिसायला, दाखवायला तुमचा सबकॉन्शियस तयार बसलेला असतो की तुला मर्सिडीज घ्यायची. मग कुठल्या कलरची, जो कलर तुम्ही निवडला असेल तो कलर दिसणार. किती कुठलं मॉडेल हवंय ते मॉडेल पण दिसणार. परत तुमच्याकडे कोणीतरी एखादा पर्सन येणार जो मर्सिडीज मधून येणार, तुम्हाला त्याची ड्राईव्ह पण भेटणार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी युनिव्हर्स प्लॅन करते तुमच्यासाठी. तुमचं अल्गोरिदम बरोबर सेट आहे, पण ते चुकीचं की बरोबर करायचं हे तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. म्हणजे निगेटिव्हली पण तुम्ही चार्ज करू शकतात, पॉझिटिव्हली पण चार्ज करू शकतात. मग वाय निगेटिव्ह इफ यू गेट एव्हरीथिंग इन पॉझिटिव्ह मॅनर? तुम्हाला सगळं पॉझिटिव्ह भेटू शकतं, तर तुम्हाला निगेटिव्ह का बघायचं? बरोबर, ते आपल्या हातात आहे. सो दिस इज ऑल्सो अल्गोरिदम लाईक इंस्टाग्राम अँड युट्यूब. जसं युट्यूब हा युनिव्हर्सचा आहे, ते तर आपण निर्माण केलेलं आहे ना. बरोबर. त्याला बनवणारं सुपर कम्प्युटर तुमच्याकडे आहे. बरोबर. ते काही यंत्राने निर्मित केलेलं नाहीये, यंत्र आपण निर्मित केलेले आहे, त्यावर आपला विश्वास आहे. बरोबर. बट ज्या सृजनकर्त्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे, आपल्यामध्ये एनर्जी इम्प्लांट केलेली आहे, आपल्याला रोजच्या रोज जेवायला देत आहे, आपल्याला रोजच्या रोज गोष्टी बघतोय, आपण रोजच्या रोज खूप गोष्टी अनुभवत आहे, आपल्या फॅमिली सोबत आहे, आपण सेक्युअर्ड आहोत, आपण सेफ आहोत आणि आपल्याला कधी कमी पडणार नाही. दोन्ही वेळचं जेवण तरी ऍटलिस्ट नीट जेवू, एवढं जर तो देत आहे तरी सुद्धा आपण म्हणतोय की तू माझ्यासाठी काय केलं? तर तो काहीच करणार नाही, कारण तुम्ही त्या कॅपेबलच नाहीयेत त्या गोष्टी ऍक्सेप्ट करण्यासाठी. बरोबर. सो वेअर युअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज. जिकडे तुमचं अटेन्शन जाणार आहे त्या प्रकारची एनर्जी तुमच्याकडे जर फ्लो होणार असेल, तर विचार करा की आपल्याला अटेन्शन कुठे द्यायचं आहे. बरोबर. कॉज कुठला असला पाहिजे, त्याचा काय इफेक्ट होणार आहे हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. ज्यावेळेस MBA ला होतो, मला एक इन्सिडेंट आठवला बोलताना तुम्ही. मी आणि माझा एक मित्र होता लक्ष्मण म्हणून, आम्ही दोघं चहा पित होतो आणि एक गाडी गेली. तर ती एकदमच त्यावेळेसची, म्हणजे मी 12 वर्षापूर्वीचं बोलतोय, 12-13 वर्षापूर्वी. म्हटलं ही गाडी कुठली आहे? तर आम्ही मग ते हे शोधून काढलं इंटरनेटवर. ती गाडी MI FZचं गोल्डन एडिशन, आणि अख्ख्या भारतामध्ये फक्त 1000 गाड्या आल्या होत्या. आणि म्हटलं हीच घ्यायची. आता ते तर बंद झालं होतं. रिसेलमध्ये पण मिळत नव्हती कुठेच, कारण मला ते बघायचं होतं. गोल्डन व्हील असलेली यमानं पहिल्यांदा भारतात आणली होती. मिडनाईट एडिशन म्हणतात त्याला, गुगल करू शकतात प्रेक्षक. तर नंतर थोड्या दिवसानंतर आहे ना, लिटरली 6-8 महिन्यानंतर माझ्याकडे ती गाडी होती. म्हणजे काय? म्हणजे स्पेसिफिक. मग तोपर्यंत MI FZ खूप बघितल्या होत्या, हिरव्या, ऑरेंज कलरच्या वगैरे, पण ते क्लिक नव्हतं झालं की मला ते पाहिजे. ज्यावेळेस हट्ट धरून बसलो की हे पाहिजे तर हेच, आणि 1000 तर 1000च आहेत, पण मग मी शोधून काढणार. आणि ती होती. मी ओन केली ती गाडी. मी जवळपास 5-6 वर्ष वापरली, आणि नंतर मग कार घेतल्यानंतर मग टू व्हीलरचा. पण ते तुम्ही जे सांगताय ते अगदी मी ते जगलोय. इन शॉर्ट ते होतं. प्रत्येक जण हे जगतं. तुम्ही कळत न कळत मॅनिफेस्टेशन तुमच्या लाईफ मध्ये करत आहात. करतच असतो. मग ते चुकीचं की बरोबर, बरोबर. ते तुमच्यासाठी पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हा पार्ट नंतर झाला. परंतु प्रत्येक जण मॅनिफेस्टेशन त्याच्या लाईफ मध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं. तुम्हाला दूध हवंय, तुमच्याकडे दूधवाला येणार किंवा कुठून तरी मिळणार. तुम्हाला जेवण हवंय, 100 तुम्हाला हॉटेल्स दिसणार. तुम्हाला पैसा हवाय, पैसा येण्याची बरीच तुम्हाला साधनं दिसणार. परंतु जे तुम्हाला दिसणार आहे ते तुमच्या आधी मेंदूला कळलं पाहिजे. तिथे ते व्हिज्युअलाइज केलं गेलं पाहिजे
आणि त्याला फर्म तुम्ही सांगितलं पाहिजे. जसं तुम्ही म्हटलात की मी फर्मली सांगितलं की आय वॉन्ट टू ओन दॅट बाईक. बरोबर. तुम्ही ओन केली. म्हणजे काय की अशक्य नाही. काहीच नाहीये, नथिंग. पण तुमचा व्हॉट, हाऊ अँड व्हाय क्लिअर असणं क्लिअर. गरजेचं आहे. हे बरोबर. कुणाला क्लिअरच नाही आणि ते क्लिअर करायचं पण नाही. स्वप्नांच्या जगात लोकांना रमायला आवडतं. रिअॅलिटी ऍक्सेप्ट करायचीच नाहीये, की रिअलमध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात. हे ऍक्सेप्ट नाही करायचंय. किंवा मुडी पण असू शकतात. आज हे पाहिजे तर उद्या ते दुसरंच काहीतरी बोलतायत. म्हणजे तुम्हालाच फर्म नाहीये. नाहीये. आता गाडीत बसलो आपण. कुठल्याही बसमध्ये बसू, ट्रेनमध्ये, प्लेनमध्ये बसा. माहितीच नाहीये डेस्टिनेशन, तो माणूस कुठे सोडणार आहे तुम्हाला? बरोबर आहे. मग त्यासाठी जे तुम्हाला हवंय ऍटलीस्ट ते माहिती तर करून घ्या. तुमचे गोल काय आहेत? तुमच्या लाईफचं पर्पज काय आहे? तुम्ही जगता कशासाठी हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं. आणि श्रीमंत व्हायचंय आणि खूप मोठं व्हायचंय आणि रिच व्हायचंय आणि असं नाही होऊ शकत. गावाकडच्या गप्पा म्हणतात त्या पद्धतीने. तर तुम्हाला स्पेसिफिक तुमचं गोल ठरवावं लागतं. त्यासाठी तुमच्या स्वतःच्या सबकॉन्शियसशी झगडावं लागतं. त्याला ट्रेन करावं लागतं. त्याच्याशी भांडून तुम्हाला तुमच्या गोष्टी मिळवून घ्यायच्या असतात. कारण त्याला आत्तापर्यंत निगेटिव्ह फीड केलेलं आहे. आणि एकचदा पॉझिटिव्ह नाही होत तो पण. बरोबर. तो पॉझिटिव्ह करण्यासाठी ते शिकावं लागतं. आणि ते शिकण्यासाठी तुम्हाला वेळ आणि पैसा खर्च करणं गरजेचं आहे. कारण फ्रीमध्ये जे दिलं जातं ना, ते ज्ञान काही कामाचं नसतं. अर्धवट ज्ञान घेऊन अर्धवट गोष्टी करून आणि रिझल्ट मिळत नाही. रिझल्ट मिळत नाही आणि मग लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात की आमच्या लाईफमध्ये वर्क करत नाही. ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये वर्क करतं, पण तुमचे जसे विचार असले तसं. बरोबर. खूप छान. आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मॅम, तर मला आता हे ज्यावेळेस आपण बोलतोय त्यावेळेस समजा आता बऱ्याच ठिकाणी नोकरीच्या संधी लिमिटेड आहेत. एखाद्या शाळेमध्ये ऍडमिशन्स लिमिटेड आहेत आणि प्रत्येक पॅरेंट म्हणतोय की बाबा तो मॅनिफेस्ट करतोय की माझ्या मुलीचं ऍडमिशन व्हावं, मुलाचं ऍडमिशन. जॉबसाठी बाबा हजारो उमेदवार आहेत. IAS तुम्ही आपण जो बॅक कॅमेरा बोलत होतो की IASच्या 500 पोझिशन असतील आणि 5 लाख ऍप्लिकेंट आहेत. मग प्रत्येक जण मॅनिफेस्ट करतंय, प्रत्येक जण स्टडी करतंय त्याच्या लेवलला. आता एकाच गोष्टीसाठी जर 2, 3, 5, 10 असंख्य लोक मॅनिफेस्ट करत असतील तर युनिव्हर्स कसं डिसाईड करतं की बाबा हे कोणाला द्यायचं? मग याच्यामध्ये फक्त कर्म बऱ्याच लोकांचे चांगले पण असू शकतील. म्हणजे एकच नाहीये. म्हणजे इथं 2 लोकांची गोष्ट नाही. इथं असंख्य लोक आहेत जी एकच गोष्ट इच्छितात आणि त्यातल्या कोणाला तरी एकाला मिळते. तर हे जजमेंट किंवा न्याय कसा असतो युनिव्हर्सचा? युनिव्हर्सचा न्याय नाहीये त्यामध्ये. युनिव्हर्सचा काहीच रोल प्ले नाहीच आहे. नाहीये. तुमचे विचार तुम्ही जर समजा आज म्हटले, जसं आता मागची मॅच आपण कुठली तरी एक जिंकलो. बॉलर कोणीतरी होते त्यांनी मॅनिफेस्ट केलं होतं, की मी उद्या या प्लेयर्सची विकेट घेणार आहे. एवढ्या विकेट मी घेणार आहे आणि मॅच आम्ही जिंकणार आहोत. व्हाय? बिकॉज ही व्हिज्युअलाइज एव्हरीथिंग. तसं तुमचं व्हिज्युअलायझेशन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. नुसती एक्झाम देण्याला उपयोग नाहीये. खूप लोक देतात. परंतु तुमचा तेवढा स्ट्रॉंग आहे का पर्सिस्टंट? तुम्ही किती पर्सिस्टंटली करू शकतात? विचार किती तुमचे स्ट्रॉंग आहेत? तुमचे परसेप्शन जर पक्के असतील, की हो मी IAS झालोच आणि त्यावर शंका शून्य असेल, तर तो माणूस IAS होईल. परीक्षा नुसतं पास होऊन उपयोग नाहीये. तुम्ही ज्या वेळेला इंटरव्ह्यूवर समोर बसतात ना, त्यावेळेला तुम्ही कॉन्फिडेंटली प्रेझेंट होणं पण गरजेचं आहे. फक्तच पुस्तकी ज्ञान असणं महत्वाचं नाहीये. तुम्हाला चौफेर ज्ञान असणं पण गरजेचं आहे. तेवढ्या कॉन्फिडेंटली तुम्हाला ते प्रेझेंट करता येणं सुद्धा गरजेचं आहे. हजारो लोक करत असतील, पण ज्याचा माइंडसेट स्ट्रॉंग असेल आणि ज्याचा बिलीफ स्ट्रॉंग असेल, की ज्याने आधीच हे ठरवून घेतलं आहे, की मी त्या खुर्चीत बसलेलो आहे. माझा सख्खा भाऊ, काकांचा मुलगा, याला आता जे झाल्यात ना MPSC पास आउट, नागपूरला पोस्टिंग झाली. काय पद आहे त्याचं मला माहित नाही. इरिगेशन मध्ये आहे. ओके. क्लास 1चं पोस्ट मिळाली आणि एक भावाचा मुलगा पण पास आउट झाला. माझ्या काकांची एक मुलगी PSI आहे. तिचे मिस्टर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आहेत इथेच. म्हणजे एज्युकेटेड फॅमिली आहे. म्हणून माझाही कल त्याचकडे होता आणि सगळाच म्हणजे सासर माहेर सगळेच एज्युकेटेड. सो प्रत्येकाला ही शंका कधीच आली नाही की मी होईल का? होऊ शकतं का नाही? हे पॉसिबल आहे का? कारण ते जीन्स मध्ये आहे. बरोबर. माझे पप्पा आर्मीत, काका पोलीस, एक काका नाशिकचे सभापती. म्हणजे काय 6 काका आणि सगळे वेगवेगळ्या पोझिशनला आणि एकदम हेल्दी ॲटमॉस्फिअर. त्यामुळे मुलांना शंका येण्याचं कारणच नाही. बरोबर. म्हणजे तुमच्या रूट्स मध्ये पण हे कॉजेस असतात. आणि असं मी म्हणत नाहीये की फक्त तुमचे रूट स्ट्रॉंग असतील मगच तुम्ही होऊ शकणार. अजिबात नाही. दिव्याखाली अभ्यास करणारे गरीब घरातले मुलंच IAS IPS झालेले मी बरेच बघितले आहेत. आणि जे कॉन्व्हेंटमध्ये शिकताय, ज्यांना प्रत्येक गोष्ट हातात दिली जाते,
ते वाया गेलेले पण मी बघितले. खरं आहे. हा फक्त तुमचा माइंडसेट आहे आणि तुमचा स्ट्रॉंग बिलीफ की तुम्ही बघा की मी त्या खुर्चीत बसलेलो आहे, मी इंटरव्ह्यू दिला आहे, मी पास आउट आहे, मी सगळ्यांना पेढे वाटत आहे, मला ही पोझिशन मिळाली आहे, 100% मिळणार सर. तुम्हाला लोकांशी नाही झगडायचंय. बरोबर. तुमची कॉम्पिटिशन कुणासोबत नाहीये, त्या 5 लाख विद्यार्थ्यांसोबत तर अजिबात नाहीये. सेल्फ डाऊट नसला पाहिजे. तुमची कॉम्पिटिशन स्वतःसोबत आहे. तुम्ही 1% कसे रोज बेटर होतात हे महत्वाचं आहे. तुमचा बिलीफ स्वतःवर किती स्ट्रॉंग आहे. फक्त अभ्यास करून IAS IPS होता येत नाही. तर तेवढा तुमचा बिलीफ स्ट्रॉंग करणं पण गरजेचं आहे. बिलीफ स्ट्रॉंग असला की त्याला ती पोझिशन मिळते. त्यावर युनिव्हर्सचा काही रोल नाहीये. तुमचा तुमच्यावरचा विश्वास याचा त्यामध्ये रोल आहे. ओके. शेवटचा प्रश्न घेतो. आता आपण जेन झी बद्दल ऐकतो, जे युवक आहेत, जे जनरली म्हणजे पूर्ण दुनियाच बदलली. त्यांचं जेवण, खाणं, राहणीमान, व्हायरॅलिटी, सोशल मीडिया, फेम, फेक, शॉर्टकटच्या नादामध्ये ड्रग्ज अडिक्शन असेल किंवा सवयी असतील, याला आहारी गेलेले ते. पेशन्स नावाचा प्रकारच नाहीये किंवा अपेक्षा इररिलिव्हंट, अनरिअलिस्टिक आहेत, की जॉब लागला की मला पहिल्या वर्षात घर पाहिजे किंवा माझ्याकडे XYZ असलं पाहिजे किंवा एक्सपेन्सेस खूप जास्त वाढले. पर्टिक्युलर एक मोबाईलचा ब्रँड असला पाहिजे किंवा गाडी हीच पाहिजे वगैरे. आता याला मी दिशाहीन म्हणेन. बेसिकली चुकीचं नाहीये, पण दिशा भरकटली आहे कुठेतरी. हे जाणवतं की बाबा काय शोधतायत हे सापडत नाही किंवा त्यांना समजत नाहीये की काय पाहिजे किंवा अचीव काय करायचं या सगळ्यातून. तर या जनरेशनसाठी तुमचा काय एक गुरुमंत्र असेल? सर मी दिशाहीन तर म्हणेलच, परंतु लोकांना आहे ना आता श्रीमंत व्हायचं नाहीये, श्रीमंत दाखवायचंय. माझ्याकडे कशी गाडी चांगली आहे, मग ते आई वडील EMI वर घेऊ देत, त्यांनी किती मोलमजुरी करू दे. माझ्याकडे कसा आयफोन आहे, का तर अंबानीचा मुलगा वापरतोय, पण तो अंबानींचा आहे आणि त्याच्याकडे अब्जो रुपये आहेत म्हणून तो युज करतोय. तुम्ही अंबानी बना आणि तुमच्या आईबापाला फोन घेऊन द्या. त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. म्हणजे श्रीमंत व्हायचं नाहीये, दाखवण्याच्या नादात सगळं EMI वर घेऊन आणि सगळा स्वतःचा कचरा करून घेणं हे आत्ताच्या पिढीचं चाललेलं आहे. आणि एज्युकेशन वरून पूर्ण लक्ष भरकटलेलं आहे. परंतु एज्युकेशनच हे असं आहे की ते आपल्याला शून्यातून शिखरावर बसवू शकतं. पण ही कम्प्लिटली विसरलेत. यात मी फक्त मुलांचा दोष म्हणणार नाही. पॅरेंट्सने पण लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांबद्दल पॉझिटिव्ह बोलणं अगेन गरजेचं आहे. आपण जर सारखं हेच कॉन्व्हर्सेशन करत असलो की मुलं बिघडतायत तर ते बिघडणारच. परंतु ज्या वेळेला तुम्ही तुमचे पॉझिटिव्ह वाईब्स त्यांना देणार आहात ना, 100% ते सुधारतील. तुम्ही प्रत्येक पॅरेंट्सने आपापल्या मुलाला सुधारवण्याची जबाबदारी घेतली ना, की अख्खं जग सुधारणार आहे. जेन-झी म्हणजे काय, आपलेच अंश आहेत ते. मग जर आपल्या मुलांना आपण जसं वातावरण देऊ ना, तुम्ही तुमच्या मुलांसोबत कन्व्हर्सेशन कसं करता ना, यावरून त्यांचं बाहेरचं बिहेवियर कळतं. तुम्ही त्याच्याशी बोलताना फोन हातात आहे, बटणं दाबतायत, 4 व्हिडिओ बघतायत आणि तो तुमच्याशी काहीतरी डिस्कस करतोय. तो उद्या तुम्ही त्याच्याशी डिस्कस करायला गेल्यावर तुम्हाला अपेक्षित जर असेल की त्याने तुमच्याकडे लक्ष द्यावं, तर कम्प्लिटली रॉंग आहे. जसं पेराल तसं उगवेल. जसं पेराल तसं उगवेल. आज आपण म्हणतो की वृद्धाश्रम वाढले आहेत, मुलं आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवत आहेत किंवा सुनात चांगल्या मिळत नाहीये, असं काही नाहीये. ते जे बघतायत ना, त्याचा परिणाम तेच ते मुलं करतायत. तुम्ही तुमच्या आई वडिलांना कसं सांभाळतात ना, यावरून तुमचे मुलं ठरवतात की तुम्हाला कसं ठेवायचं. बरोबर. आणि तुम्ही त्यांना किती वेळ देतायत ते तुमचे आई वडील सांभाळणं असू दे. आता मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जे गावाकडे असतात त्या लोकांना सहसा राहायला आवडत नाही. आपण काही एक्सेप्शनल केसेस सोडून द्या. परंतु तुम्ही आज काम करत आहात मुलांसाठीच. पैसा कमवत आहात मुलांसाठी. लक्झरियस गोष्टी घेतायत मुलांसाठी. तेच मुलं तुमचा वेळ मागत आहेत. तुमच्याकडे वेळ नाहीये. डिस्कशन करतायत, तुम्ही डिस्कस करत नाही आहात. त्यांना काहीतरी तुम्हाला सांगायचंय आनंदाने, तुम्ही अवेलेबल नाही आहात. आणि हे सगळं ते काय करत आहेत, त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला फिक्स होत चाललंय. मग ज्या वेळेला तुमच्याकडे वेळ असणार आहे तुमच्या म्हातारपणी, त्यावेळेला ते पण हेच करणार आहेत. तुम्ही त्यांना दोष कसे द्याल? ज्यावेळेला यू वॉन्ट टू स्पीक विथ देम, त्यांचं काहीतरी काम असणार आहे. ज्या वेळेला तुम्ही त्यांच्याशी काहीतरी डिस्कस करणार आहे, त्यांच्या महत्वाच्या मीटिंग्स असणार आहेत. ज्यावेळेला तुम्हाला त्यांच्यासोबत राहायचंय, त्यांना जॉबसाठी बाहेर जावं लागणार आहे. मी मुलांना दोष देत नाही. तुम्ही असे सराउंडिंग क्रिएट करा की 4 पैसे इथे राहून कमव. काय करायचं ते कर. परंतु तुम्हीही वेळ द्या. सगळ्यात मोठी असेट जी आहे ती तुमची मुलं आहेत. किती लक्ष आहे प्रत्येकाचं मुलांकडे. फक्त कॉन्व्हेंटमध्ये टाकणं, लाखो रुपये त्यांच्यावर खर्च करणं आणि खूप गोष्टी त्यांना लक्झरियस देणं म्हणजे आपलं कर्तव्य संपत नाही. तुम्ही तुमचा क्वालिटी टाइम त्यांना देणं, त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी डिस्कस करणं, त्यांच्यासोबत तुमचं रिलेशन हेल्दी असणं, त्यांना हवा तेव्हा तुम्ही वेळ देणं.
हे 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ज्या की आता कम्प्लिटली लोकांनी सोडून दिलेल्या आहेत. तुम्ही पैसा कमवता, इट्स ओके, दॅट इज नीडेड, बट युअर फॅमिली इज इक्वली इम्पॉर्टंट. राईट. त्यांना वेळ द्या. बायकोने म्हटलं की आज घरी लवकर या, तरी कुठल्या पुरुषाला लवकर जाणं होत नाही किंवा स्त्रिया पण बाहेर जॉब करतायत. परंतु तुम्ही हा बसून विचार करा सगळ्यांनी, की आपण हे सगळं का करत आहोत? जर फॅमिलीसाठी म्हणत असाल तर किती वेळ देतायत फॅमिलीला? आणि म्हणून हे सगळं आपल्याला चित्र दिसत आहे. हे बदलायचं असेल तर हे आपल्या हातात पण आहे. आणि मुलांना पण एक प्रेमाचा सल्ला हाच असेल, की आयुष्य आहे एकदाच मिळतं. एक क्षणही आपण 1 अब्ज देऊन जर आणू शकत नाही, तर ठरवायचंय त्यांनी त्यांचा वेळ वाया घालवायचा की सार्थकी लावायचा. कारण 4 दिवस मौज मजा करणार आहेत, ॲडिक्टेड असणार आहेत. पण ज्यावेळेला खरोखर पैसा कमवण्याची वेळ असेल, त्यावेळेला पैसा कुठून कमवतील? ज्यावेळेला त्यांचं एज्युकेशन कंप्लीट असेल, ज्यावेळेला त्यांच्याकडे प्रॉपर डिग्री असतील किंवा कुठला बिझनेस सुरू करत असतील किंवा त्यांच्या मनावर त्यांचा ताबा असेल, तर ते त्यांची लाईफ त्यांच्या मर्जीप्रमाणे जगू शकतात. नाहीतर दुसरे लोक त्यांची लाईफ कंट्रोल करणार आहे. खरंय. खूप छान आणि मौल्यवान सल्ला दिला मॅम. वेळेच्या अभावी आज थांबावं लागतंय. जर तुमच्याकडून प्रेम मिळालं कमेंट्स आणि याच्यामध्ये फीडबॅकमध्ये, तर आम्ही नक्की विनंती करू पार्ट 2 साठी. मॅडमची तब्येत पण खराब असताना पण त्यांनी हा जो काही वेळ दिला, कॉन्ट्रिब्युशन दिलं, जी व्हॅल्यू ऍड केलेली आपल्या लाईफमध्ये, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. थँक्यू थँक्यू सो मच सर. मलाही एवढी तुम्ही संधी दिलीत, की मी एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकले आणि त्यांना त्यांच्या लाईफमध्ये 1% का असेना काहीतरी बेटर ट्रान्सफॉर्मेशन मिळेल, एवढीच मी अपेक्षा करते. धन्यवाद सगळ्यांना. तुम्हाला सुद्धा मनापासून आभार सर. थँक्यू.